अध्यक्ष आहेत त्यांनी पण, तुषार गांधी साहेब आपल्याला माहिती असेल, त्यांनी पण, नड्डा साहेबांनी पण सांगितलेलं आहे की आता आम्हाला संघाची पण गरज नाही, आम्ही भाजप म्हणून एकटे पुढे जाऊ शकतो. म्हणजे भाजपची नीती आपण पहा, एवढे वर्ष ह्याच संविधानाचा वापर केला, संविधानिक पदांवर आले, वेगळ्या वेगळ्या इन्स्टिट्यूशन्सवर आले, वेगळ्या वेगळ्या सत्तांनी काबीज केल्या, अनेक राज्य सरकारं चालवली, आणि जेव्हा बहुमताचं सरकार आलं तेव्हा हेच संविधान त्यांना नकोसं झालं. जे मित्र त्यांना 25 वर्ष आम्ही सोबत होतो ते मित्र नकोसे झाले, जे अधिकार त्यांना ह्याच संविधानाने दिले ते सगळं आता त्यांना गिळायचं होतं, आणि त्यांना ह्या देशात संविधान जे लागू करायचं होतं ते फक्त आणि फक्त भाजपचं संविधान आणि आपल्या देशाचं संविधान नाही आहे ना. गेली 75 वर्ष 76 वर्ष आपण पाहतोय देशात ह्या संविधानामुळे सरकारं बनलेली आहेत, बिघडलेली आहेत, पडलेली आहेत, नवीन सरकारं आलेली आहेत, मंत्रिपदं आलेली आहेत, मंत्रिपदं गेलेली आहेत, सत्ता आली, सत्ता गेली, सगळं काही झालेलं आहे. पण एक कायम जे राहिलं तो देश कायम राहिला. आणि कुठच्याही प्रगतिशील देशासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे राहतं ते प्रिडिक्टेबिलिटी ऑफ लॉ. आज आपण जे लढाई लढत आहोत गेली 2-2.5 वर्ष आपण पाहतोय, संविधान ह्या महाराष्ट्रात अशा प्रकारे दाबलेलं आहे, बाजूला ठेवलेलं आहे, अशा प्रकारे संविधानाचा अपमान केलेला आहे की सरकार तर पाडलंच. सरकार पाडत असताना 40 गद्दारांनी, जे पहिले गब्बर झाले नंतर गद्दार झाले, ह्यांनी राजीनामा न देता क्रॉस केलं फ्लोअरला आणि मग स्वतःचं सरकार स्थापन केलं. जी लढाई अभिषेक मनु सिंघवी साहेब आमच्यासाठी लढत आहेत, सिब्बल साहेब आमच्यासाठी लढत आहेत, सुप्रियाता इथे बसले आहेत, त्यांना देखील माहिती आहे. सुप्रियाताई, आपली लढाई किती वर्ष चालली आता? 2-2.5 वर्ष तर चालले. तुमची मागच्या वर्षीपासून आम्ही प्रेसिडेंट, आम्हाला वाटलं होतं आम्ही प्रेसिडेंट होऊ असं वाटलं होतं. पण हे प्रेसिडेंट असेल किंवा लढाई असेल, आता मागोमाग 3रे सर्वोच्च न्यायालयातले न्यायमूर्ती रिटायर झालेले आहेत. आपण अनेकदा प्रवचनं ऐकलेत, अनेकदा चांगले शब्द ऐकलेत, असं वाटलं आता निकाल लागेल, निकाल लागेल. पण जे फिल्ममध्ये दाखवलं जातं ना, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, हे आपण आज पाहायला मिळतं. ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये आमचा विश्वास आहे, कधी ना कधीतरी पुढच्या 10-15 वर्षात न्याय मिळेल, हा पक्का विश्वास आहे. सिंघवी साहब, ठीक कहा मैंने सुना नहीं, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट मराठी में आप ही लढने वाले हो. नाही बघा, आदर आहे, पण एक गोष्ट आहे की ही जी लढाई आहे ही मी राजकीय म्हणून म्हणत नाही, आमची तर म्हणतच नाही आहे, ही देशातली सर्वात महत्त्वाची लढाई आहे. ज्या राज्यामध्ये संविधाना बाजूला ठेवून एक घटनाबाह्य सरकार, अवकाळी सरकार डोक्यावर बसवलं, भ्रष्टाचार राजकीय विषय तर त्यांनी केलेच, पण ह्याच राज्यामध्ये अभिषेक मनु सिंघवी साहब, आपको हैरानी होगी कि इसी राज्य में जो स्थानिक स्वराज्य संस्था है, अर्बन लोकल बॉडीज़ है, पिछले 2 सालों से, 2.5 सालों से, कई ऐसे भी हैं और कई सालों से चुनाव ही नहीं हुए. ना हमारे शहरों में जनप्रतिनिधि है जिसे हम कॉरपोरेटर्स कहते हैं, ना मेयर्स है, ना कुछ है. शायद ये ऐसे भी हो बात कि अदानी जी आज जो मुंबई की ज़मीन फ्री ऑफ कॉस्ट खा रहे हैं, अगर यही बात हमारे स्टैंडिंग कमेटी में आती, इम्प्रूवमेंट कमेटी में आती, अर्बन लोकल बॉडीज़ में आती, तो ये उनको मुमकिन नहीं होता. तो ये फैसिलिटेट करने के लिए शायद हो सकता है, शायद क्रोनी कैपिटलिज्म के लिए हो सकता है. क्योंकि ऐसे भी लगने लगा है, शायद विषय को छोड़ के बोल रहा हूँ, लेकिन जिस तरह से अदानी जी को पूरी मुंबई फ्री ऑफ कॉस्ट दे रही है, हमें तो अभी तक लगता था, जो साईं बाबा ने कहा है कि सबका मालिक एक है. नहीं, लेकिन भाजपा का विश्वास एक ही में, सबका मालिक अदानी है. और यही बात हम लड़ना चाहते हैं, इसी बात से हम लड़ना चाहते हैं कि ये लड़ाई जो है, ये अभी सिर्फ ना मेरी रही, ना सुप्रियाताई की रही, ना उद्धव साहब की रही, ना पवार साहब की रही. ये लड़ाई ना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी की है, ना ये लड़ाई राष्ट्रवादी कांग्रेस की है, ये लड़ाई हमारे देश की है, हमारे संविधान की है. अभी खारगे साहब ने बिल्कुल कहा कि इस घटना में, इस संविधान में जो प्रियम्बल है, उसमें उन्होंने हर एक शब्द का जो इस्तेमाल किया है जो प्रियम्बल में है, उसी पे उन्होंने गौर किया, उसी पे उन्होंने फोकस किया, हर एक शब्द का महत्व क्या है. और इसी संविधान के हिसाब से हम लड़ते आए, चलते आए. अभी तक कांग्रेस और शिवसेना 2 अलग रास्तों पे थी, 2 अलग राहों पे थी. इस संविधान ने हमें एक साथ लाया है, शायद भाजपा ने भी एक साथ लाया, क्योंकि बचाना था हमें, रक्षण करना था हमें इस संविधान का. हाँ बिल्कुल, खारगे साहब ने कहा कि वो सेक्युलर पार्टी है, हम कहते हैं कि हम हिंदुत्ववादी पार्टी है, लेकिन मेरा हिंदुत्व और भाजपा का हिंदुत्व अलग है. मेरे दादाजी जो वंदनीय हिंदू सम्राट बाला साहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख, उन्होंने मुझे घर में यही सीख दी है कि अगर इस देश में सबसे बड़ा धर्म ग्रंथ कोई हो तो वो अपना संविधान होता है. और अगर सच की राह पे चलना हो तो कोर्ट में भी अगर शपथ लेनी हो तो धर्म ग्रंथ नहीं, संविधान पे लीजिए, क्योंकि हमारा पहला धर्म ये देश है.
राष्ट्रभक्ति है, और इसी सीख को हम आगे लेके जा रहे हैं, इसी नींव को हम आगे लेके जा रहे हैं। लेकिन जैसे मैंने कहा कि आज देश में जैसे प्रेडिक्टेबिलिटी ऑफ लॉ शायद कहीं धुंधली हो गई है, वैसे मैंने अभी एक किताब में पढ़ा था, एक रॉबर्ट कपलान करके ऑथर है, उन्होंने कहा कि डेमोक्रेसी इज अबाउट इट्स फ्री इंस्टीट्यूशंस एंड इम्पार्शियल इंस्टीट्यूशंस मोर देन इट्स इलेक्शंस। चुनाव तो होते रहते हैं, हमने चंडीगढ़ के चुनाव भी देखे, हमने काफ़ी सारे चुनाव देखे हैं, जो आपने हिमाचल में केस लड़ी वो भी देखी है, लेकिन चुनाव फिक्स्ड है नहीं है, ईवीएम पे भरोसा हो ना हो, ये अलग चीज़ें होती है। लेकिन हमारे इंस्टीट्यूशंस जो होते हैं, चुनाव आयोग हो, सारे जो इंस्टीट्यूशंस हैं कितने इम्पार्शियल रहे, कितने फ्री अँड फेअर रहे, ये भी तो एक बात होती है। आणि म्हणून पुढे जात असताना मी तुम्हाला एक सांगतो, जास्ती वेळ घेणार नाही, कारण आम्हाला सर्वांना प्रचाराला पळायचं आहे, सुप्रियाताईंना पण पळायचं, मला आहे, प्रियंकाजी, सगळेच आम्ही पळणार आहोत, तुषारजींना पण आम्ही कुठेतरी खेचलंच असेल प्रचारामध्ये। पण एक आहे तुम्हाला सांगतो, ही लढाई आज मला इथे जसं आमच्या सगळ्या सभेंमध्ये दिसतं आणि आधीपासून दिसत आलेलं आहे, कुठेही आपण सगळे मला दिसत आहेत, काही लोकांनी वेगळे कपडे घातले असतील, काही लोकांनी शर्ट पॅन्ट घातलं असेल, काही लोकांनी आपल्या आपल्या पारंपरिक वेशात आले असेल, पण इथे मला कुठे ना जातीचे लेबल दिसत आहेत ना कुठे धर्माचे लेबल दिसत आहेत, इथे मला दिसत आहेत ते भारताचे नागरिक दिसत आहेत, हिंदुस्थानचे नागरिक दिसत आहेत। हेच जे नागरिकत्व आपल्याला मिळालेलं आहे, ही जी सिटिझनशिप आहे, हेच ह्या संविधानामध्ये आपल्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी जे आम्ही सेवा करतो सरकारांच्या माध्यमातून आम्हाला सांगतं की काय झालं पाहिजे, कर्तव्य काय आहेत आपली, अधिकार काय आहेत आपले सांगत असतात। आणि आपण आपले धर्म असतील, आपली जाती असतील, आपले पंथ असतील, आपले समाज असतील, आत्तापर्यंत ह्या देशात अनेक जे राहिलेले आहेत ते एकाच कारणामुळे राहिले आहेत, कारण आपल्याला तिरंग्याने एकत्र आणलेले, या संविधानाने एकत्र आणले। हे खूप महत्त्वाचं आहे, ही लढाई आपण लढणं गरजेचं आहे। इथे अनेक वकील बसलेले आहेत, अनेक तज्ज्ञ बसलेले आहेत, कायदा तज्ज्ञ बसलेले आहेत, पत्रकार मित्र बसलेले आहेत। मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो, ही लढाई पुन्हा एकदा वैयक्तिक लढाई नाही आहे, ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची लढाई नाही आहे, ही संविधानाची लढाई आहे, देशाची लढाई आहे। ही राष्ट्रवादी काँग्रेसची लढाई नाही आहे, ही संविधानाची लढाई आहे, ही देशाची लढाई आहे। ही एका फक्त हिंदू म्हणून माझी लढाई नाही आहे, किंवा मुस्लिम म्हणून कोणाची लढाई नाही, सिख म्हणून कोणाची लढाई नाही, ख्रिश्चन किंवा पारसी म्हणून किंवा बुद्धिस्ट म्हणून कोणाची लढाई नाही आहे, ही आपल्या देशाची लढाई आहे, ही आपल्या संविधानाची लढाई आहे, जे संविधान आपल्याला हे न्याय आणि हे अधिकार देतात। ही लढाई फक्त महाराष्ट्र म्हणून नाही आहे, ही लढाई फक्त बिहार किंवा आसाम किंवा जम्मू काश्मीर किंवा केरळ किंवा मणिपूर म्हणून नाही आहे, ही लढाई आपल्या संपूर्ण देशाची लढाई आहे, ही आपल्या संविधान रक्षणाची लढाई आहे, आपल्या सर्वांची लढाई आहे। ही लढाई त्या संविधानाची आहे ज्या संविधानाने आपल्याला अजून प्रगतीच्या मार्गावर ठेवलेलं आहे आणि एकतेच्या मार्गावर ठेवलेलं आहे। मी आज आपल्याला विचारत आहे, आपण ही लढाई लढायला तयार आहात का? कारण पुढचे अनेक दिवस आणि आज जिथे आपण उभे आहोत, मला माहीत नाही प्रचार सभा आहे की नाही, मोजायची की नाही मला माहीत नाही, तुम्ही कोणालाही मतदान करू शकत असाल, पण मी भाजपच्या कार्यकर्त्यांना जे इथे आले असतील कदाचित त्यांना पण सांगतोय की आज एवढे वर्ष जी भाजपाने पण सत्ता अनेक राज्यांमध्ये गाजवली, ती ह्याच संविधानातून ती सत्ता आलेली आहे आणि ती सत्ता गेलेली आहे। जे प्रधानमंत्री झाले असतील, जे मंत्री झाले असतील, अनेक जे वेगळे वेगळे लोक वेगळ्या वेगळ्या इन्स्टिट्यूशन्सवर गेले असतील, ते आपण ह्याच संविधानातून त्यांना जी ताकद मिळालेली आहे। भाजपच्या देखील कार्यकर्त्यांनी विचार करावा, संघाच्या कार्यकर्त्यांनी विचार करावा, जसं आम्ही शिवसेना म्हणून करतोय, काँग्रेस म्हणून करतोय, राष्ट्रवादी म्हणून करतोय, CPM म्हणून करत असू, सगळे म्हणून करत असू, डावे उजवे सगळेच, हा देश आपण सगळे अधिकार आपल्याला राजकारणाचा ह्या संविधानाने दिलेला आहे आणि संविधानाचं रक्षण जर करायचं असेल तर आपल्याला प्रत्येक राज्यातून ती कीड घालवायला लागेल, जी कीड सांगते आपल्याला की आम्हाला संविधान नकोय, आम्हाला स्वतःचं पुस्तक पाहिजे। ही भाजपाची आता नवीन विचारधारा जी आलेली आहे, आणि हे आम्ही काही खोटं बोलत नाही, कोणीतरी भाजपमधून सांगितलं होतं की हे फेक नॅरेटिव्ह आहे, तुम्ही लोकसभेच्या वेळीची भाषणं काढा, त्यांच्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी सांगितलेलं आहे, मोठ्या मोठ्या उमेदवारांनी सांगितलेलं आहे, महाराष्ट्रात अनेक उमेदवारांनी सांगितलेलं की आम्हाला 400 पार द्या, आम्हाला संविधान बदलायचं आहे। संविधान जे आपल्याला आपल्या समाजाला पुढे नेतं, आपल्या देशाला पुढे नेतं, आपल्या वेगळ्या वेगळ्या आयडिओलॉजीजला असेल, कोणी डावे असतील, कोणी उजवे असतील, कोणी प्रगतीवादी असतील, कोणी पुरोगामी असतील, कोणी पारंपरिक असेल, हे सगळं जे काही आपल्याला मिळतं, हे जग जे आपल्याला मिळतं ते ह्या संविधानातून मिळतं। ह्या संविधानाच्या रक्षणासाठी तयार आपण आधी पण झालेलो आहोत, रक्षण तर आपण लोकसभेच्या वेळी करून दाखवलेलं आहे, पण महाराष्ट्रात जिथे संविधानाचा अपमान भाजपने केलेला आहे तिथे परिवर्तन घडवून आपल्याला संविधान जपायचं आहे, संविधानाचं रक्षण करायचं आहे आणि तसंच या देशाचं मातीचं रक्षण करायचं आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। आदित्य ठाकरेजी, आपल्या या दणदणीत भाषणासाठी आपले खूप खूप आभार। आता मी आमंत्रित करते महाराष्ट्र महाविकास आघाडीचा एक प्रमुख चेहरा, सांसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे।
नमस्कार माननीय अभिषेक मनु सिंघवीजी, आदित्यजी, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर. 5 वाजता मला प्रचाराच्या सभेला जायचं आहे, त्याच्यामुळे मी आपला फार काही वेळ आज घेणार नाही. पण आज मला खरंच एक अभिमान वाटतो आणि मी काँग्रेस पक्षाचे आणि माननीय उद्धवजींचे मनपूर्वक आभार मानते की ज्या वास्तूमध्ये कैलासवासी यशवंतरावांचं नाव आहे त्यांनी या महाराष्ट्राचा मंगल कलश आणून महाराष्ट्राची स्थापना केली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांना मान मिळाला. त्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज संविधान बचाव हा कार्यक्रम आपण घेतो, हे महत्त्वाचं आहेच. पण दुःख आणि अस्वस्थ करणारी गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्रात संविधान बचाव हे आपल्याला म्हणावं लागतं, हे खरंच आपलं दुर्दैव आहे. आणि एका सशक्त लोकशाहीचं अपयश आहे का, असं कधीतरी मनात अस्वस्थ करणारा एक विचार येतो. कारण माझ्या पिढीच्या जन्मापासून संविधानाचं महत्त्व किंवा शाळेमध्ये संविधानाचं वाचन हे आम्ही शाळेत नेहमीच केलेलं आहे. त्याचा कधी अर्थ कळायचा, कधी नाही कळायचा. पण एक गोष्ट नक्कीच कळत होती की आपल्याला आज जो काही अधिकार आहे तो फक्त आणि फक्त या संविधानामुळे आहे, ह्याची जाणीव शाळेत होती. आणि एक मोकळा श्वास घेऊन आपण सगळे राज्याच्या आणि देशाच्या उभारणीत एकत्रपणे काम करत होतो. संविधानावर एवढा मोठा घात होईल असं कधी मनातही आलं नव्हतं. आणि याचा उल्लेख आदित्यजींनी केला. आणि आदित्यजींच्या आयुष्यात आणि माझ्या आयुष्यात आलेली ज्या ज्या घटना आहेत त्याचे केंद्रबिंदू अभिषेक मनु सिंघवीजी आहेत. कारण जो होता है वो पहले शिवसेना में होता है, फिर अभिषेक मनु सिंघवी जी के यहाँ सब दौड़ते जाते और वो बोलते कि चिंता मत करो सब ठीक ही होगा, असा तो आधार आम्हाला देतात. आणि आम्ही लांबून बघत होतो. आम्हाला काय माहिती होतं पुढचा नंबर आमचा आहे. दुसऱ्याला धीर द्यायला काही वाटत नाही हो, तेव्हा आपल्यामध्ये फार ताकद असते की काय नाही होत रे, तू काळजी करू नको, सगळं मार्गी लागेल. जेव्हा आपल्या पायाखालची वाळू घसरते तेव्हा लक्षात येतं अरे बापरे, हा तर घात एवढा सोपा नाही आहे. पण मी मनापासून अभिषेक मनु सिंघवीजींचे आभार मानते की कितीही वेळा कितीही घात झाले तरी ताकदीने आमच्या आणि महाराष्ट्राच्या आणि संविधानाच्या बरोबर उभं राहायला एक ताकदवर न घाबरणारा आवाज म्हणून अभिषेक मनु सिंघवीची ओळख ही लिहिली जाईल. मगाशी पत्रकार मला विचारत होते पुढे काय, तर म्हटलं आता हे इलेक्शन झाल्यानंतरही लढाई तो जारी रहेगी. आणि कशासाठी, म्हणजे लोक म्हणतात अरे ठीक आहे ना, आता आले ना 31 खासदार, कशाला लढत बसताय, आता सरकार येईल. आत्ताच प्रियांका चतुर्वेदी जी आणि वंदनाताई मला सांगत होत्या की ग्राउंडवरचा रिपोर्ट फार चांगला आहे, दोघी फार खुश आहेत, मूड दोघींचे फार चांगले आहेत. मगाचपासून मला सांगत होत्या प्रचार चांगले चालले आहेत, रिपोर्ट सगळा चांगला येतो आहे, दोघी मीडियामध्ये जातात आणि समाजातल्या अनेक वेगळ्या घटकांशी त्या दोघी बोलत असतात. म्हटलं कॉन्फिडंट असलं पाहिजे पण अति आत्मविश्वास नको. पण त्या दोघी ज्या आधाराचे शब्द त्या दोघींनी आम्हाला सगळ्यांना दिले खरंच आनंदाचे. त्याचं कारण की आज महाराष्ट्राला परिवर्तनाची खरंच गरज आहे. ती काय आमचा स्वार्थ नाही, आम्ही सत्तेसाठी नाही किंवा सत्ता ही फक्त आमच्या आयुष्यातला केंद्रबिंदू की आम्ही सत्तेत यावं ह्याच्यासाठी ही लढाईच नाही आहे. ही अन्यायाच्या विरोधातली लढाई आहे. त्या दोघांनीही वेगळे पक्ष काढले असते ना तर मी खरंच हे भाषण केलं नसतं. कारण का अधिकार आहे, मतभेद असणं ह्याच्यात काही गैर नाही. एका सशक्त लोकशाहीमध्ये मतभेद असणं ह्याच्यात काहीही मला वेगळं वाटत नाही आणि असले तरी काही गैर नाही. पण ज्या चुकीच्या पद्धतीने पक्ष आणि चिन्ह काढून घेतलं याच्या बाबतीत ताकदीने आम्ही लढणार आहोत. आणि ही विधानसभेला सत्ता आली तरी ही लढाई ना आदित्य ठाकरे सोडणार आहेत ना सुप्रिया सुळे सोडणार आहे, कारण काही आता नैतिकतेची लढाई झालेली आहे. मी आज शिवसेनेच्या जाहिरात बघत होते, महाविकास आघाडीची जाहिरात होती, पण तो कॉन्सेप्ट एक छान होता. मी आज सकाळीच ती पाहिली आणि शिवसेनेच्या जाहिराती नेहमी चांगल्या असतात कारण का उद्धवजी मनापासून ते करत असतात. उद्धवजींचं बारीक लक्ष असतं या गोष्टींमध्ये. आणि त्या जाहिरातीत
एक मुलगी म्हणत होती की बाळासाहेबांची मशाल ही माझ्या हातात आहे. म्हणजे मला खरं वाटतं, मला कधी कधी वाटतं की हे चिन्ह जास्त चांगलं आहे का, असं मला वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं मला माहिती नाही. वंदना ताईंना आणि आम्हाला, तुम्हालाही तसंच वाटतंय? वंदना ताईंना आणि आम्हालाही वाटतंय की आधीपेक्षा आमचा तुतारी वाजवणारा माणूसच जास्ती चांगला आहे. तर संघर्ष झाला जेव्हा म्हणजे हा नवीन चिन्ह. मी आता सगळ्या कॅन्डिडेट्सला सांगते की आम्ही 1 वर्षापूर्वी जसे लढलो ना, आमचा ना पक्ष जागेवर होता ना चिन्हाचा आतापता. आता रुपेशबाई इथे बसलेत. रुपेशबाई आम्हाला म्हणायचे आता कुठल्या चिन्हावर लढायचं, तर रुपेशबाईंनी एक दिवस मला सांगितलं चिन्ह नाहीच मिळालं ना ताई कबशीवर लढा, ती तरी सगळ्यांना माहिती आहे. म्हणलं आता असं म्हणू मग म्हटलं हे माझं झालं, अमोल दादाला काय करायचं. तर रुपेशबाई म्हणले असं करा, रिक्षा ठेवा आता पंखा काहीतरी करू, पण ताई लढू नक्की. पण रुपेश त्या बाईंच्या लक्षात नाही आलं की त्या पांडुरंगाच्या मनात काहीतरी वेगळं होतं. माझ्या पांडुरंगावर प्रचंड विश्वास आहे, जसा संविधान आहे. ही लढाई शक्तीची, भक्तीची आणि श्रद्धेचीही आहे. आता ती माझी श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही. म्हणजे सायन्स हा विचार झालाच पाहिजे, त्याच्याबरोबर संविधानाचा मान सन्मान झालाच पाहिजे. पण प्रत्येकाच्या मनात श्रद्धेचं एक स्थान असतं, ती भक्ती असते. जशी आपली भक्ती संविधानावर आहे, प्रत्येकाची भक्ती कोणावर तरी असते, त्याची माझ्या पांडुरंगावर माझी आहे. आणि पांडुरंगांनी आशीर्वाद दिला. अभिषेक मनू सिंघवी माझ्या आयुष्यात आले आणि त्यांनी जे ओरबाडून आमच्याकडून नेलं होतं आणि उद्धवजींवरही तो अन्याय केला, पण बघा काय सुंदर चिन्ह दिलं, तर मशाल दिली. आणि हाताच्या ताकदीने, एका हातात मशाल आणि दुसऱ्या हातात तुतारी, ही तुतारी वाजवणारा माणूस ताकदीने आज संविधान वाचवायसाठी लढतो. ही लढाई वैयक्तिक आमची नाहीच आहे. आदित्य म्हणले ही गोष्ट खरी आहे की ही लढाई, आता तुम्ही म्हणाला तर सत्ताला चांगलं चिन्ह मिळालं ना, कशाला उगाच त्रास देत बसता अभिषेक मनू सिंघवींना. हा त्रास अभिषेक मनू सिंघवींना नाही, तत्वाची लढाई आहे. आज उद्धवजींवर आणि आमच्यावर हा हल्ला झाला, उद्या दुसऱ्यावर होईल. त्याच्यामुळे ही लढाई आपल्याला जोपर्यंत ती चिन्ह आणि ते पक्ष, हे विद्याताई काय म्हणाल्या, जोपर्यंत आपण ते गोठवत नाहीत ही लढाई संपणार नाही. किती वेळ लागू दे. आदित्य अस्वस्थ होते, ते वयाने लहान आहेत, त्याच्यामुळे ते रक्त जास्ती सळसळतं आमच्यापेक्षा. तर आम्हाला वयाप्रमाणे जरा सहन करायची ताकद जास्ती असते. पण प्रत्येक हिअरिंगला मला अजूनही ते दिवस आठवतात. हिअरिंग संपलं न संपलं, अनिल देसाईंचा एक फोन 10व्या सेकंदाला उद्धवजींना जायचा. उद्धवजी इतके त्रस्त व्हायचे, पण तरी म्हणायचे बघूया. आणि शेवटी एक दिवस उद्धवजींनी मला सांगितलं सुप्रिया बास झाली लढाई, आता लोकांमध्ये जाऊया. आणि बघा लोकांमध्ये गेलो आम्ही. तुमची ती ताकद होती की 48 पैकी 31 खासदार आपले निवडून आले. किती मोठी लोक. आणि काय होतं आपल्याकडे, सगळे ती घेऊन गेली होती. सगळे आमदार, खासदार, चिन्ह, पक्ष. आता आमच्याकडे तर दूध संघ, कारखान्याचे चेअरमन, बँकेचे चेअरमन, जे काय ग्रामपंचायत. हां, तुम्हाला त्यांचं टेन्शन नाही. आम्हाला आता कारखाना, ग्रामपंचायत, माझा सरपंच पण जागेवर नव्हता. सरपंचापासून आपल्या खासदारापर्यंत सगळी तिकडे होती. भेटली की असं नजर चोरून जातात आजही. म्हणजे तर जाऊ दे ना, झालं ना. हां, आपल्याला कशाला पाहिजेत. कसं आहे, या देशामध्ये ना टॅलेंटची कमतरता नाही. ते आता तुमच्या हातातली ताकद आहे. हेच तर ताकद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आहे. विद्याताईंनाही एक मत, मला एक मत, प्रियांका चतुर्वेदींना एक मत, अभिषेक मनू सिंघवींनाही एकच मत. पण त्या एका मतामध्ये एवढी ताकद आहे. आणि काही लोकांचा समज असतो की सगळं पैशाने विकत घेता येतं. हा देशमध्ये काही खोकेवाले असतील, पण ह्या देशातले ज्या 90-95% लोक इमानदार आहेत, म्हणून हा देश चालतो. नाही तर माझ्यासारखे लोक निवडून आलेच नसते. आणि नेहमीपेक्षा जास्त लीड. कार्यकर्त्यांना तो उत्साह असतो, प्रधानमंत्र्यांपेक्षा जास्त मतं आपल्या ताईला पडली. पण ही ताकद माझी एकटीची नव्हती. हां,
जेवढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पळाले त्याच्यापेक्षा जास्त शिवसेना आणि काँग्रेसचे ताकदीने लढले, हे मी आयुष्यात कधी विसरणार नाही. काहीच नव्हतं. ते म्हणायचे काळजी करू नका, मार्ग काढू, आणि खरंच मार्ग काढला होते. ही एका लोकशाहीची ताकद आहे. आणि आता लोक मला पत्रकार पण सांगतात, तेव्हा लोकांचा रोष दिसत होता, आता दिसत नाही. मी म्हणलं होतं तेव्हा मी निवडून येईन पण कुणाला माहिती नव्हतं. आता परिस्थिती वेगळी आहे, त्याच्यामुळे लोकांच्या आपल्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि खरं वाढल्याच पाहिजेत त्या. कारण आपलं सरकार आल्यावर कुणावरही आपण उठसूट, माझा अगदी लाडका शब्द झालेला आहे तो, म्हणजे आईस. आईस म्हणजे आपल्या उसाच्या गुऱ्हाळातला बर्फ नाही. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED. परवाच एक पुस्तक तुम्ही वाचलं का नाही मला माहिती नाही, त्याच्यामुळे बरेच लोक आईस झालेत असं राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात आलेले. आता त्याचं पुस्तक कोणी वाचलं आहे का नाही मला माहिती नाही. आरोप प्रत्यारोप झाले. मी पण घाईघाईनी मागून घेतलं. मी सकाळी 7 वाजता उठले, लोकसत्ता बघितलं, म्हटलं अरे ही काय बातमी लागली. मग लगेच पुस्तक मागून घेतलं. योगा बघा, आता ह्याचं मी थोडंसं क्रेडिट माझ्या भक्तीला देईन की माझ्या पांडुरंगाची इच्छा की आत्ताच पुस्तक आलं. पुस्तक आलं तर आलं, 5 दिवस बाजारात होतं, कुणाच्या लक्षात नाही आलं, मलाही माहिती नव्हतं. त्यांचा एक मेसेज आला होता पुस्तक आलं. मी काय गेले नाही, मी प्रचारात होते. प्रियांकाताई किंवा वंदनाताई गेल्या का नाही पुस्तकाच्या उद्घाटनाला मला माहिती नाही, विमोचनाला कोणीच आम्ही गेलो नाही, कारण का सगळेच व्यस्त होते. 5 दिवसांनी एकाच्या लक्षात आलं अरे ह्याच्यात आईसवाली स्टोरी आहे, आणि त्याच्यातून ती स्टोरी आली. आम्ही अभिषेक मनू सिंघवींचं मार्गदर्शन घेतलं. ते म्हणले वाचा आणि बिंदास बोला, कारण का हे संविधानाच्या चौकटीतल्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्या संविधान का वाचवलं पाहिजे याचं कारण असं आपले अधिकार त्याच्यात आहेत. काल आत्ताच मला वंदनाताई आणि प्रियांकाताई सांगत होत्या की त्या दोघी फार नाराज झालेल्या आहेत, कारण का भारतीय जनता पक्षाच्या एका माणसाने त्या दोघींना धमकी दिली आहे. या दोघींना असं सांगितलं आहे की तुम्ही दोघींना 1500 रुपये मिळालेले आहेत, तुम्ही दोघी जर काँग्रेसच्या सभेत दिसला तर तुमचे 1500 रुपये काढून घेणार आहेत. त्याच्यामुळे त्या दोघींचा मूड ऑफ आहे मगासपासून. त्याच्यामुळे त्या येऊ का नको असं करत आल्या. मी हाताला खेचून दोघांना बसवलं इकडे, म्हटलं बसा. कुणाची हिम्मत नाही की या राज्यातल्या कुठल्याही महिलेला जे 1500 रुपये मिळालेत त्याच्या एकाचीही हिम्मत नाही तिच्याकडून ते परत घ्यायचे. आणि घेतले तर गाठ प्रियांकाताई आणि वंदनाताईंची आहे. त्या दोघी मगासपासून किरकिर करतायत. मी म्हटलं का किरकिर करतायत? ते म्हणजे 1500 रुपये. मग मी विचारलं काय झालं, पण वंदनाताईचा मूड जरा बरा आहे. त्या प्रियांकाची समजूत काढत होत्या की यांनी 1500 रुपये काढले, तू काळजी करू नको, मी त्या कमिटीत होते, तू नव्हतीस पण मी होते. मी, पृथ्वीराज बाबा आणि सुभाष देसाईंनी ठरवलं आहे तू हे 1500 रुपये राहू दे, आपलं सरकार येणार आहे, 3000 रुपये आपल्या दोघींना मिळणार आहेत. त्याच्यामुळे त्यात मग जरा प्रियांकाचा मूड जरा बरा झाला. पण त्या दोघी मगासपासून किरकिर करतात की इथून उठूया आणि आपण इलेक्शन कमिशनमध्ये जाऊया. आपल्याला पुरुष धमकी द्यायला लागले या देशामध्ये. ही खरंच गोष्ट, काल अस्वस्थ करणारं भाषण होतं ते. आणि खरं तर धनंजय माडिक तर अनेक वर्ष आपल्याचबरोबर काम केलेले, असे नव्हते ते. म्हणून म्हणून मी आदित्यना सांगते, ते माझ्या मुलांच्याच वयाचे आहेत, की आई वडील संगतीची का काळजी घेतात, की तुम्ही कुणाबरोबर उठता बसता मैत्री करता. याचं कारण असं, धनंजय माडिक आपल्याकडे होते तेव्हा चांगले होते, संगत खराब झाल्यामुळे धमक्या द्यायला लागले. आणि ते आपण नुसत्या धमक्या नाही, बायकांना धमक्या द्यायला लागले. हे अतिशय दुर्दैवी आणि गलिच्छ राजकारण चाललेलं आहे. आणि काय स्वतःच्या खिशातून देत आहे. सरकारी आम्ही टॅक्स भरतो का हो, आपल्या कापुरावरचा पण टॅक्स वाढला आणि तेलाच्या डब्याचा पण टॅक्स वाढला. एवढी महागाई झाली की एवढे मोठे आपले फरसाणाचे सगळे डबे चकलीचा एवढा झालाय. लाडू एवढा मोठा घरात असायचा तो बोराचा, ते बघा मी करायच्या आधी त्याच एवढासा करतायत. बोरं खातोय का लाडू खातोय असे दिवस आज आले, एवढी महागाई आहे. उद्धवजींनी शब्द दिलाय, उद्धवजी की गॅरंटी आहे की ते पुढचे 5 वर्ष उद्धवजी तुमच्या आणि माझ्या तेलाचा भाव स्थिर ठेवणारे, हा शब्द आपल्याला उद्धवजींनी दिला. मग हे सगळं काम आपल्याला इथून पुढे करायचं आहे. त्यामुळे मी खरं तर आपला फार वेळ घेणार नाही,
पण एक गोष्ट आपल्याला सांगते की ही लढाई कुठल्या व्यक्तीबरोबर नाही, एक वैचारिक लढाई आपण आज लढतोय. आणि या लढाईमध्ये समतेची भाषा जी छत्रपतींनी या राज्यात मांडली, शाहू फुले आंबेडकरांनी मांडली, तोच विचारांचा वारसा आज आपण पुढे नेतोय. मी विचार करत होते की खरंच आज बाळासाहेब असते ना तर त्यांच्या शैलीमध्ये त्या मुन्ना माडिकचं काय झालं असते देवालाच ठाऊक. तरी उद्धव आपला आदित्य जरा मुंबईचे असल्यामुळे थोडंसं एवढं काय झाल बोलत नाहीत, पण ही गोष्ट खरी आहे की हे आपल्याला कुणालाच न सहन होणं. आणि अशी अनेक उदाहरणं मी तुम्हाला सांग, म्हणजे संविधान बाजूला ठेवूनच अदृश्य शक्तीला वाटतं की त्याच्या मनाप्रमाणे हा देश चालेल. हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानेनी चालणार नाही. हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार आहे. त्यामुळे ह्याच्यासाठी आज काँग्रेस पक्षाने आम्हाला सगळ्यांना जे आमंत्रण दिलं आणि ह्यासाठी दिल्लीवरनं आवर्जून अभिषेक मनु सिंघवीजी आले, त्यांचं मी मुंबईमध्ये मनापासून स्वागत करते. आणि त्यांच्या या लढ्याला आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही आणि आमचे सगळे मित्रपक्ष पूर्ण ताकदीने तुमच्याबरोबर उभं राहू. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता. जय हिंद. आप सोचते होंगे कि मैं क्यों यहाँ पर हूँ, मैं वकील नहीं हूँ, लेकिन वकीलों से रिश्ता है. परदादा वकील थे, अब बेटा भी वकील है, तो वकील का परपोता और वकील का बाप दोनों मैं हूँ. तो इसलिए मैं अपने आप को यहाँ क्वालिफाइड समझता हूँ आने के लिए. लेकिन आज जब लड़ाई इस कॉन्स्टिट्यूशन को बचाने की है और जब ये बात इस शहर से की जाती है, तो हमने याद रखना चाहिए कि इस शहर का कितना महत्व है. क्योंकि कॉन्स्टिट्यूशन के ड्राफ्टिंग के वक्त बाबा साहेब यहीं पर रहते थे. शहर में से बहुत सारा ड्राफ्ट यहीं से बना इस कॉन्स्टिट्यूशन का. और उसके पहले आज़ादी की आखिरी जंग का बिगुल इस शहर से बजा था, जब क्विट इंडिया मूवमेंट यहाँ से शुरू की गई थी. और ये जो जंग है वो भी भारत से नफ़रतबाजों को भगाने की जंग है. अगर नफ़रतबाजों को हम भगाएंगे तो ये संविधान को भी हम बचाकर महफूज रख पाएंगे. ये हमारे मुख्यमंत्री रहे, अब उप मुख्यमंत्री बने हैं, उनको इसमें नक्सलाइट दिखते हैं, इसके रंग में नक्सलाइट दिखते हैं, लाल रंग में. इसमें ताज्जुब होने की ज़रूरत नहीं है. बेईमानी और झूठ बोल बोल कर जिनका खून सफ़ेद हो गया है, उनको लाल रंग से डर लगे, इसमें हमने ताज्जुब नहीं होना चाहिए. मैं कुछ चंद बातें करना चाहता हूँ यहाँ पर. प्रधानमंत्री जी ने अभी वो योगी की बात हुई कि बटेंगे तो कटेंगे. प्रधानमंत्री जी ने कहा एक है तो सेफ है. कभी कभी हमारे प्रधानमंत्री सच बोल जाते हैं, और ये एक वक्त है जब वो सच बोल गए. इस राज्य का सच उन्होंने कबूल किया है कि जो भ्रष्ट गद्दारों की एकता उन्होंने बनाई है, उसके कारण उनकी सेफ बहुत भरी हुई है. वो सेफ तिजोरी की बात कर रहे थे, जो तिजोरी वो भर रहे हैं, वो ये हमने याद रखना चाहिए. नहीं, हंसने की बात नहीं है, वो यही कर रहे हैं, अपनी तिजोरियां भर रहे हैं. कभी कभी बेचारे से सच्चाई बोल दी जाती है, तो हमने अप्रिशिएट भी करना चाहिए कि इतनी तो अभी थोड़ी बहुत ईमानदारी है कि सच बोल लेते हैं कभी कभी. भले उन्होंने कहा कि जो राहुल ने संविधान दिखाया वो फेक था, तो जिसकी डिग्री फेक हो उसको सब चीज़ फेक दिखती होती है ना. ये बातें याद रखना चाहिए कि इसकी दाद देनी चाहिए कि
पब्लिक में ये सारी बातों को एडमिट करने की भी शर्म उनको अभी नहीं रही है। बिल्कुल सब बात बोलते रहते हैं ये लोग और पकड़े जाते हैं। ये सबसे बड़ी बात है। 20 तारीख को ये संविधान तो हम बचाएंगे, इसमें कोई दो राय नहीं है। और अगर कोई भी षड्यंत्र करके इसे उसके बाद उस चुनाव के रिजल्ट को भ्रष्ट करने की कोशिश की, तो जिस शहर में से अंग्रेज़ों के खिलाफ बगावत का बिगुल बजा था, उसी शहर में सत्याग्रह की शुरुआत करके इनको हम हराएंगे। हमारे लोग ये सत्याग्रह की जो आदत है उसे अभी तक भूले नहीं है। लोकसभा के चुनाव में पार्टियों की जीत हुई, लेकिन उस जीत के पीछे सिविल सोसाइटी के कार्यकर्ताओं की मेहनत का नतीजा था। और वही सिविल सोसाइटी के कार्यकर्ता आज भी समाज में घूम घूम कर, उन्होंने लोकसभा के चुनाव के बाद आज तक छुट्टी नहीं मनाई थी। कई राजनीतिक पार्टियां थक गई थी, उन्होंने आराम किया। सिविल सोसाइटी के लोग लोकसभा के चुनाव के रिजल्ट के बाद से लगातार काम कर रहे हैं इस राज्य में, ताकि राज्य का जब चुनाव हो तब जो माहौल लोकसभा का था वो बना रहे और लोगों की जागरूकता बनी रहे। और वही लोग अगर संविधान पर कभी खतरा हुआ तो बगावत भी करने से बाज नहीं आएंगे, भले हमें अर्बन नक्सल कहें। इस मुल्क को बचाने के लिए अगर हमें नक्सली भी बनना पड़ा तो वो भी करके दिखाएंगे। जय हिंद। Thank you so much, Tushar Gandhi ji, for giving full justice to the legacy of Gandhi. I would like to call upon Senior Advocate Vipul Maheshwari ji, the former Secretary of the AICC Legal Department, to give the vote of thanks now. पूरे महाराष्ट्र से, शहरों से, कस्बों से, ताल्लुकों से आए हुए मेरे वकील भाई, आप सबको हाथ जोड़कर वंदन, अभिवंदन और स्वागत करता हूं। मंच पर बैठे मेरे बड़े भाई, मेरे सीनियर कुलीग, एंड जैसा कि प्रियंका जी ने कहा, लीगल फ्रेटर्निटी के शाहरुख खान एंड अमिताभ बच्चन, श्री अभिषेक सिंघवी जी, प्रियंका चतुर्वेदी जी, तुषार जी, रवि जी, आसिफ कुरैशी जी, नरेंद्र वर्मा जी, विश्वजीत, और मंच पर बैठे मेरे साथियों, फ्रेंड्स, your exuberance is our strength. Your inspiration is our love, and commitment towards our leadership and their ideology is our vision. Friends, India is a mother of history, grandmother of traditions, and great-grandmother of legends. Friends, I would like to emphasize today how to re-energize, revive, and rejuvenate that age-old historical bond between this country, the largest political party, its allies, and with the lawyers. इतिहास गवाह है, जब जब देश के अंदर परिवर्तन आया है तो ये वकील ही हैं जो परिवर्तन लेकर के आए हैं। भाइयों, कुछ आज के हालात पर भी चर्चा करना चाहूंगा। हमारा संविधान जिसके बारे में बात हो रही है, ये मैं बताना चाहता हूं, ये सिर्फ कागज का टुकड़ा नहीं है, ये भारत की आत्मा है। ये संविधान भारत की आत्मा है, इस देश की एकता का प्रतीक है।
देश का वातावरण को खराब करने की कोशिश हो रही है। एक खासी सोच के तहत खराब करने का प्रयास किया जा रहा है। व्यक्तियों की आजादी रोकने के लिए प्रयास हो रहा है। जैसा कि अभी प्रीति जी ने कहा कि 144 धारा 144 लगा दी गई। यह कभी प्रजातंत्र में होता है? आपकी बोलने की आजादी आपसे छीन ली जाती है। क्या यह प्रजातंत्र है? और आज का जो टॉपिक है, संविधान बचाओ जनतंत्र जिताओ। भाइयों, ये 20 तारीख को आप लोग जब वोट करेंगे, और मैं जानता हूं एक एक वकील एक हजार आदमी को इन्फ्लुएंस कर सकता है, ताल्लुक लेवल से लेकर के डिस्ट्रिक्ट लेवल तक। आज किस तरीके का न्यायपालिका पर दबाव बनाया जा रहा है, कैसे प्रेस की स्वतंत्रता खतरे में है, अर्थव्यवस्था के अंदर गिरावट हो रही है। आज 3 करोड़ नौकरियों की जरूरत है हिंदुस्तान के अंदर। लेकिन बातें तो बहुत होती हैं, लेकिन आज हमारा युवा बिना नौकरी के घूम रहा है। What are we giving to our young inspirational generation? हम आने वाले अपने बच्चों का क्या भविष्य बनाना चाहते हैं? भाइयों, पूरे देश में एक भय का माहौल बना हुआ है। कानून व्यवस्था की हालत तो आपने देख ही ली। दिन दहाड़े अभी मुंबई में जो हुआ, शर्म की बात है कि जहां पर इतने बड़े नेता भी सुरक्षित नहीं है। यह एक सरकार की कमजोरी है। सरकार को लोगों का प्रोटेक्ट करने के लिए आगे आना चाहिए, लेकिन सरेआम खुलेआम इस तरीके की वारदात हो रही हैं। एक निश्चित योजना के अंतर्गत मौलिक अधिकारों का हनन हो रहा है। मैं ज्यादा समय ना लेते हुए ये आपको बताना चाहता हूं कि आने वाली 20 तारीख को एमवीए को जिताएं, परिवर्तन लाएं। और आज का मकसद यही था कि वकील भाइयों को एनर्जाइज करें, रिजुविनेट करें और उनसे प्रार्थना करें कि अपने अपने क्षेत्र में वापस जाकर के एमवीए को जिताएं। इन्हीं शब्दों के साथ मैं आप सबका धन्यवाद करता हूं। जय हिंद, जय भारत। धन्यवाद महेश्वरी जी, धन्यवाद सबका। आप काइंडली स्टैंड फॉर द नेशनल एंथम। एक साथ सावधान होंगे, सावधान। राष्ट्रगीत शुरू कर। जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे। गाहे तव जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। थैंक
everyone who has been a part of this event.